नमस्कार, मी गोपाल सर आपलं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत काही बेसिक प्रॉब्लेम्स किंवा इलनेस ज्या आपल्या माणसाला होत असतात, की जसं आहे की डोकं दुखणे, ताप येणे, घसा दुखणे, सर्दी होणे, खोकला येणे, या बेसिक प्रॉब्लेम्स आहेत, बेसिक इलनेस आहेत, ज्या प्रत्येक माणसाला होतच असतात कधी ना कधी. तर लक्षात घ्या, याबद्दल आपल्याला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं आहे किंवा याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, जसं की डोकं दुखणे याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सर्दी होणे याला बेसिकली इंग्लिशमध्ये काय म्हणतात. तर जे काही बेसिक प्रॉब्लेम्स आहेत माणसाला होणारे, ते काही मी या ठिकाणी घेतलेले आहेत आणि आपण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला बघूयात. तर पहिला बेसिक प्रॉब्लेम आहे डोकेदुखी. सगळ्यांचंच कधी ना कधी डोकं दुखतं आणि डोकं दुखण्याला इंग्लिशमध्ये जे आहे हेडेक असं म्हणतात. लक्षात घ्या त्या स्पेलिंगकडे. डोकेदुखी याला म्हणतात हेडेक. हेड एक. तर डोकेदुखी याला इंग्लिशमध्ये म्हणणार हेडेक. पुढे आपण बघतोय सर्दी. सर्दी प्रत्येकाला कधी ना कधी होते. सर्दीला इंग्रजीमध्ये म्हणणार कोल्ड. सर्दीला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं, तर कोल्ड असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, हे बेसिक कॉमन गोष्टी आहेत जे प्रत्येक माणसाला होतच असतं. त्याला एकदा लक्षात घ्या, याला पाठ करा, हे कधीही तुम्हाला त्रास देणार नाहीये. लक्षात घ्या. पुढे आहे खोकला. आता एकदा लक्षात आलं की बाबा डोकं दुखण्याला हेडॅक म्हणतात, आता याला दुसरा कोणताही शब्द नाही, डोकं दुखण्याला हेडॅकच म्हणतात. तर एकदा लक्षात घ्या, एकदा त्याला व्यवस्थित समजून घ्या, त्याला पाठ करा आणि हे आयुष्यभर तुमच्या कामी पडणार आहे. हे नॉलेज आहे, इंग्लिश स्पीकिंग साठी हे कामी पडणार आहे, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला हे कामी पडणार आहे. डोकेदुखी, हेडॅक, सर्दीला कोल्ड असं म्हणतात, तेच खोकला याला कफ. खोकला याला इंग्रजीमध्ये कफ असं म्हणतात. घसा दुखणे, घसा दुखणे सोअर थ्रोट. घसा दुखणे याला इंग्रजीमध्ये सोअर थ्रोट असं म्हणतात. डोळे दुखणे, डोळे दुखतायत, प्रत्येकाचे डोळे कधी ना कधी दुखतात, काही इन्फेक्शन झालंय, तर डोळे दुखणे याला सोअर आईज असं म्हणतात. त्याला इन्फेक्शन झालंय, सोअर आईज. त्यानंतर पोट दुखतं आहे, पोटदुखी, स्टमक एक आपण याला म्हणतो. पोट दुखण्याला स्टमक एक असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. कानाला संसर्ग होणे किंवा कान दुखणे, कानाला संसर्ग होणे किंवा कान दुखणे याला म्हणणार इयर इन्फेक्शन. इयर इन्फेक्शन. दात दुखणे, दाताला टूथ किंवा टीथ असं म्हणतात, तर दात दुखणे टूथ एक. दात दुखणे टूथ एक. त्या व्यतिरिक्त आहे की आपल्याला ताप येतो, मला ताप आहे किंवा ताप येणे. ताप याला इंग्रजीमध्ये शब्द आहे फीवर. ताप याला इंग्रजीमध्ये जो शब्द आहे तो आहे फीवर. असे बेसिक जे आहे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रत्येक माणसाला कधी ना कधी फेस करावे लागतात आणि याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण या ठिकाणी बघितलेले. परत लक्षात घ्या, डोकेदुखी म्हणजे हेडॅक, सर्दीला कोल्ड असं आपण म्हणतो, खोकला याला आपण कफ असं म्हणतो, घसा दुखणे सोअर थ्रोट, त्याच पद्धतीने डोळे दुखणे सोअर आईज, पोटदुखी स्टमक एक, कानाला संसर्ग इयर इन्फेक्शन, दात दुखणे टूथ एक आणि ताप येणे फीवर. तर याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो या ठिकाणी बघितलेलं आहे. आता आपल्याला सेंटेन्स मध्ये म्हणायचं आहे की माझं डोकं दुखत आहे, असं तुम्हाला कोणाला म्हणायचं आहे की माझं डोकं दुखत आहे किंवा मला ताप आलेला आहे, माझे डोळे दुखत आहेत किंवा माझा जो आहे घसा दुखतोय. तर याचं स्ट्रक्चर आपण कसं तयार करणार, तर लक्षात घ्या, हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर डोके दुखणे किंवा डोकं दुखण्याला हेडॅक म्हणतात, पण माझं डोकं दुखत आहे हे पूर्ण सेंटेन्स मध्ये आपल्याला बोलायचं, हे कसं बोलणार लक्षात घ्या. तर डोके दुखणे याला म्हणणार आय हॅव हेडेक. आय हॅव हेडेक. तर माझं डोकं दुखत आहे याला इंग्रजीमध्ये म्हणणार आय हॅव हेडेक. माझं डोकं दुखत आहे याला म्हणणार इंग्रजीमध्ये आय हॅव हेडेक. आता बाकी सगळे स्ट्रक्चर या फॉर्मॅटमध्ये जे आहे हे वर्क करते, की मला सर्दी झाली आहे, हे सुद्धा असंच होणार आय हॅव कोल्ड. हे आय हॅव आता प्रत्येक ठिकाणी जसं स्वतःबद्दल जर सांगायचंय तर आय हॅव हे कॉमन राहणार, आय हॅव कोल्ड. याच पद्धतीने आय हॅव कफ. आय हॅव कफ म्हणजे मला खोकला झालेला आहे. याच पद्धतीने आय हॅव सोअर थ्रोट म्हणजे माझा गळा दुखतो आहे. आय हॅव हे कॉमन राहणार आणि यापुढे तुम्ही तो जो इलनेस आहे लावून टाका. आय हॅव सोअर थ्रोट, माझा घसा दुखतोय. आय हॅव सोअर आईज, माझे डोळे दुखत आहेत. आय हॅव स्टमक एक, माझं पोट दुखते आहे. आय हॅव इयर इन्फेक्शन, माझ्या कानाला इन्फेक्शन झालेलं आहे किंवा माझा कान दुखतो आहे.
आय हॅव टूथएक, माझे दात दुखत आहेत. आय हॅव फीवर, मला ताप आलेला आहे. तर लक्षात घ्या, हे सेम स्ट्रक्चर आहे. आय हॅव आणि पुढे त्याची इलनेस किंवा प्रॉब्लेम्स आहेत ते लावून टाका आणि पूर्ण त्याचं जे आहे सेंटेन्स तयार झालेलं आहे. माझं डोकं दुखत आहे. आय हॅव हेडेक, मला सर्दी झालेली आहे. आय हॅव कोल्ड, मला खोकला झालेला आहे. आय हॅव कफ, आणि याच पद्धतीने मला ताप आहे तर आय हॅव फीवर. तर अतिशय सोपं असं हे स्ट्रक्चर आहे. एकदाच तुम्हाला तो व्यवस्थित हे करायचं आहे. व्हिडिओ व्यवस्थित बघा. जर नसेल समजल्या काही गोष्टी, व्हिडिओ रिपीट करा. आणि आय होप की खूप सिंपल पद्धतीने मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ बघा, रिपीट करा, हे पाठ करण्याचा प्रयत्न करा, हे स्ट्रक्चर समजून घ्या आणि हे एकदा बोलून बघा. एकदा दोनदा तुम्हाला ते बोलून बघावं लागेल. एकदा ती सवय लागली तर ऑब्व्हियसली सहज इंग्रजी जी आहे आपल्याला बोलता येईल. तर आज आपण शिकलोय बेसिक ह्युमन प्रॉब्लेम्स अँड इलनेस, ज्यामध्ये या गोष्टी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहे. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. तो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. फेसबुकवरून जर आपण बघत असाल तर मला फॉलो करा. युट्यूबवरून जर आपण बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.